असं म्हणणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीने अवघ्या 2 वर्षांच्या वाटचालीत नाशिककरांसोबत खास नातं निर्माण केलंय. नाशिकच्या प्रगतीला गती देण्यात मटाही आपला वाटा उचलतोय. याच बांधिलकीतून महाराष्ट्र टाइम्सने तयार केलं नाशिक रायझिंग नावाचं एक व्यासपीठ, जिथे जाणत्या नाशिककरांनी मांडला नाशिकच्या क्षमतांचा लेखाजोखा. तब्बल 2 महिने सुरू राहिलेला नाशिक रायझिंगचा एक दिमागदार सोहळा नाशिकमधील हॉटेल ताज द गेटवे मध्ये नुकताच संपन्न झाला. त्यावेळी नाशिक रायझिंग विषयी सांगताना मटाच्या नाशिक आवृत्तीचे प्रमुख सचिन अहिरराव म्हणाले, 8 जून 2011 ला 2 वर्ष आणि 20 दिवसांपूर्वी याच हॉलमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीचं उद्घाटन झालं होतं. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये, या 2 वर्षाच्या वाटचालीमध्ये आम्ही नाशिकशी, महाराष्ट्र टाइम्सशी खूप पूर्वीपासून असलेली अधिकाधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. 2012च्या ऑगस्टमध्ये आम्ही एक बातमी प्रसिद्ध केली. ती बातमी होती की झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये नाशिक जगात सोडावं, आणि आपल्या स्वतःच्या अप्रिसिएशनची किती आस या शहराला आहे हे आम्हाला त्याच्यातून जाणवलं. मला वाटतं नाशिक रायझिंग हा जो उपक्रम आहे, ती बातमी त्या नाशिक रायझिंगचं बीज होतं. नाशिक एक महानगर म्हणून कसं उदय पावतंय याचं आपण डॉक्युमेंटेशन का करू नये, याचा दांडोळा का घेऊ नये, याचा उहापोह का करू नये, आणि त्यातनं नाशिक रायझिंग ही कन्सेप्ट जन्माला आली. हे महाराष्ट्र टाइम्सचं नाशिककरांसाठीचं तयार केलेलं व्यासपीठ आहे, आणि त्या क्षेत्रातल्या लोकांनी त्यांची भूमिका, त्यांचं विजन, त्यांचा सगळा या मागचा विचार हा सगळा नाशिक रायझिंग मधून मांडला. विचार केला तो आम्ही फक्त आमच्या पुरता मर्यादित ठेवला नाही, तर शहर घडवण्यात जी क्षेत्र महत्वाची भूमिका बजावतात त्या क्षेत्रातल्या महत्वाच्या कर्त्या लोकांना आम्ही या नाशिक रायझिंग मध्ये सहभागी करून घेतलं. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवून नाशिकची मुद्रा उमटवणारे हे रायझिंग स्टार्स म्हणजे रिसर्च फोटोग्राफर प्रसाद पवार, एव्हिएशन सेक्टरच्या अवकाशातला उगवता तारा मंदार भारदे, डिक्शनरी मॅन सुनील खान बहाले, आणि नाशिकला IT उद्योगाची ऐट मिळवून देणारे पियुष सोमाणी, आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे आणि ॲग्रो प्रोसेसिंग एंटरप्रेन्योर मनीषा भाद्रक. यापैकी प्रसाद, मंदार, सुनील आणि पियुष यांचा सत्कार टाइम्सचे रिस्पॉन्स डायरेक्टर श्री रणजित काटे आणि नाशिक रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यात टाइम्सचे रिस्पॉन्स डायरेक्टर श्री रणजित काटे यांनी टाइम्स ग्रुपची प्रागतिक विचारसरणी विशद करून सांगितली. एक्सपेक्टेशन हे होतं की नाशिकला टाइम्स ग्रुपनी नाशिकच्या बाहेर शोकेस केलं पाहिजे, आणि ते म्हणाले हे एक्सपेक्टेशन आम्ही नुसतं टाइम्स ग्रुप कडून करू शकतो, बाकी कोणी ते नाही करू शकत. सो वी वॉन्ट नाशिक टू बी शोकेस्ड इन इम्पॉर्टंट मेट्रोज, इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म्स like Economic Times, which is the largest business paper in this country, Times of India in Bombay, Delhi, Bangalore, Chennai, जिथे डिसिजन मेकिंग आज आहे सेंट्रल लेवलला. सो द एक्सपेक्टेशन नाशिककरांनी सांगितलं की तुम्ही नाशिकमध्ये जरूर स्टर करा आणि चर्न करा, बट प्लीज शोकेस नाशिक अँड द गुड दॅट नाशिक इज डुईंग आउटसाइड नाशिक ऑल्सो. आय एम व्हेरी हॅपी टू से की जी महाराष्ट्र टाइम्सची ब्रँड टीम आहे त्यांनी रायझिंग नाशिकवर एक कॅम्पेन करून नाशिक जे चेंज होते, जे इम्प्रूव्ह होते, कारण सगळ्यांना हिस्टॉरिकल नाशिकची स्टोरी माहीत आहे. सो फर्स्ट इज स्पिरिच्युअलिटी, सेकंड इज ॲग्रिकल्चर और ॲग्री प्रोसेसिंग, बट वी वॉन्ट टू ॲड अदर डायमेन्शन्स ऑल्सो. म्हणून आपण बघतोय उदय महानगराचा. सो क्लिअरली नाशिककडे रॉ मटेरियलची कमी नाही आहे, सगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल आहे, ते आपण प्रेझेंटेशन मध्ये बघितलं. सो I would like to assure you on behalf of Times Group that Times Group is fully committed to a holistic rise of Nashik. मुंबई नंतर पुणे became a huge destination. मला खूप चांगलं वाटलं जेव्हा काही नाशिककरांनी म्हटलं की मे बी नेसेसरीली वी आर नॉट एस्पायरिंग टू बी पुणे. तर एक्सपेक्टेशन आहे की बॅलन्स्ड होलिस्टिक सिटीज इमर्ज होतील, आणि मला माझ्या एक्सपिरियन्सने असं वाटते की नाशिक is a prime candidate not only at Maharashtra level but at the level of India. नाशिकला ग्लोबल ओळख मिळवून द्यायची तर ब्रँडिंग आणि पर्यायाने लोगोचीही गरज आहे.
अशा विचारातून मटाने घडवा नाशिकचा लोगो ही स्पर्धा घेतली. त्यातून हजारो नाशिककरांच्या सहभागातून निवडल्या गेलेल्या लोगोचं अनावरणही या सोहळ्यात करण्यात आलं. हा लोगो घडवणाऱ्या श्री तुषार देशमाने यांना महाराष्ट्र टाइम्सच्या ब्रँड डेव्हलपमेंटचे डेप्युटी जनरल मॅनेजर रोहित दाभोळकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. शिक्षण, उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर या 3 मूलभूत क्षेत्रांमध्ये नाशिकला जोमाने पुढे नेण्यासाठी काय करायला हवं याचा आराखडा यावेळी तज्ज्ञांनी मांडला. या तज्ज्ञांचा सत्कार महाराष्ट्र टाइम्सचे असोसिएट एडिटर श्री अशोक पानवलकर, टाइम्सचे रिस्पॉन्स डायरेक्टर श्री रणजित काटे यांच्या हस्ते करण्यात आला. युवा शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी यांनी नाशिकने शैक्षणिक क्षेत्रात साधलेल्या प्रगतीचा अभ्यासपूर्ण आलेख यावेळी मांडला. शिक्षण क्षेत्रामध्ये मी प्रयोग करत असतो सातत्याने, म्हणजे वेगवेगळे प्रयोग चालू असतात, संशोधन चालू असतात. हे करत असताना एक लक्षात आलं की कुठलाही समाज, कुठलीही सिटी, या समाजाची प्रोग्रेस जी होत असते त्याचे रूट्स असतात ते म्हणजे त्याला देण्यात येणाऱ्या शिक्षणामध्ये. इंडियामध्ये प्रायव्हेट एज्युकेशन सेक्टर इज एस्टिमेटेड टू रीच 42,000 crore, अराउंड $70 billion. आणि सर्वात महत्त्वाचं, विदिन 5 years 2018 मध्ये हीच इन्व्हेस्टमेंट $115 billion होणार आहे. ही फक्त प्रायव्हेटची, आय एम नॉट टॉकिंग अबाउट गव्हर्नमेंट. आता प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट होते, शिक्षण क्षेत्रामध्ये एवढे मोठे बदल होत आहेत, हा सर्वांचा फायदा आपल्या नाशिक शहराला होणार आहे का? या संधीचं दार नाशिक शहरासाठी उघडता येईल का? नाशिक हे एज्युकेशनल हब होऊ शकतं का? त्याचा विकास होऊ शकतो का? आणि सर्वात महत्वाचं, नाशिकमध्ये हे पोटेन्शियल आहे का? मी तुम्हाला अतिशय म्हणजे ही आनंदाची बातमी सांगतो की येस, नाशिकमध्ये पोटेन्शियल आहे. नाशिक हे एज्युकेशनल हब होऊ शकतं, तेवढी ताकद आहे. कालच पुणे युनिव्हर्सिटीने स्पेशल कॅम्पस म्हणून नाशिकची निवड केली. संपूर्ण महाराष्ट्रात याचा मान नाशिकला मिळाला. नाशिकमध्ये चांगले इन्व्हेस्टर्स इथं आहेत. मुंबई, पुणे, नागपूरहून लोक इथे इन्व्हेस्ट करतायत. एज्युकेशन इन्स्टिट्यूट येत आहेत. दिल्लीने सुद्धा आता म्हणजे दिल्ली पब्लिक स्कूल नाशिकमध्ये आली. त्यामुळे सगळ्या भारतातून लोक नाशिकमध्ये इन्व्हेस्ट करतायत. नाशिकला एक तरी कृषी विद्यापीठ यायला हवं. नाशिकला फिनिशिंग स्कूल यायला हवेत. प्रयोगशील शाळेची संख्या वाढली पाहिजे. वायनरी कॉलेजची वाढ व्हायला पाहिजे. वायनरी कंपनीजने त्या संदर्भात कोर्सेस चालवायला पाहिजे. म्हणजे शिक्षणात बदल हवा आहे का? तर हो, पण तो दिशादर्शक बदल हवाय, नुकताच बदल नकोय. उद्योग नगरी ही नाशिकची आधुनिक ओळख अजून ठळक करण्यासाठीच्या उपायांचा आढावा उद्योजक श्री अभय कुलकर्णी यांनी यावेळी घेतला. आता जे इंडस्ट्री आहे, अंबडला 515 एकर आहे, सिन्नरला 516 आहे, दिंडोरीला 28 हेक्टर आहे, चिंचोडला 134 हेक्टर आहे. कॉपरेटिव्ह इस्टेट वेगवेगळ्या आहेत, नाईस, स्टाईस, मालेगाव, मुसळगाव. टोटल एरिया 2109 हेक्टर आता इंडस्ट्री खाली आहे. स्मॉल स्केलमध्ये युनिट आहेत 5334. इन्व्हेस्टमेंट आहे 2086 कोटी आणि त्याच्यात एम्प्लॉयमेंट 51,000ची. मिडियम स्केलची युनिट फक्त 41 आहेत, त्याची इन्व्हेस्टमेंट 258 कोटी. इन्व्हेस्टमेंट फक्त प्लांट अँड मशिनरी असते आणि त्याच्या एम्प्लॉयमेंट आहेत 46,000 टोटल. लार्ज स्केल युनिट्स आहेत 178. इन्व्हेस्टमेंट आहे 5,964 कोटी आणि एम्प्लॉयमेंट आहे 34,000. ही सगळी डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे. इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट वेगळी असते, पण टोटल एम्प्लॉयमेंट 1.5 लाख एम्प्लॉयमेंट आता नाशिकमध्ये जनरेट झाले आहे. प्लस आपल्याकडे दुसरी क्लस्टर्स आहेत की ग्रेप रेझिन क्लस्टर आहे, वायनरी क्लस्टर आहे, इंजिनिअरिंग क्लस्टर नाशिकमध्ये आहे, टेक्सटाईल मालेगावला आहे, पैठणी येवल्याला आहे. सेंट्रल एक्साईज 6,141 कोटी गोळा झाला आहे. स्टेटचा वॅट 1,500 कोटी गोळा झाला आहे. सर्व्हिस टॅक्स 408 कोटी आहे. ऑप्ट्रॅ एनएमसी मध्ये टोटल 694 कोटीपैकी 500 कोटी फक्त इंडस्ट्रीज आहे. खरं म्हणजे 10 वर्षापासून दमणगंगा नदीचं आणि नारपार ह्या नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावं, कारण दमणगंगेचं पाणी सगळं समुद्रात जाऊन मिळतं, एक्सेस पाणी आहे. हा प्रोजेक्ट 10 वर्षापासून चालू आहे. ते पाणी या गोदावरी खोऱ्यात वळवलं, ते पाणी गंगापूर डॅमपर्यंत येईल, तिकडं त्या गिरणामध्ये जाईल आणि हा भागाला सुद्धा पाणी पुरवठा होईल. जो त्या लोकांना पाणी पुरवठा खर्च फक्त 128 कोटी आहे. त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. ही स्कीम आली पाहिजे, डीएमसी आलेच पाहिजे, तरच नाशिकची ग्रोथ शक्य आणि नक्की शक्य आहे. श्री अनंत राजेगावकर यांनी इन्फ्रास्ट्रक्चर या विषयाचा व्यापक दृष्टिकोन यावेळी मांडला. नाशिकच्या शक्तिस्थळांचा वापर करून घेत त्यांच्या विकासाचा रोडमॅपच यावेळी राजेगावकर यांनी सादर केला. आपण आता नाशिक सिटी पर्यंतचाच विचार केला, पण नाशिक डिस्ट्रिक्ट म्हणून आता नाशिक एक NMRDA रिजन जो पुढे उद्याला येत आहे, त्या दृष्टीने काय प्लॅनिंग असावं ते करणं फार गरजेचं आहे. तर म्हणजे 2006 साली आम्ही लिस्ट केलेली होती टाइम्समध्ये
आणि मला आनंद वाटेल की ती विशलिस्ट आता जवळजवळ 7 वर्षामध्ये जवळजवळ पूर्ण झालेली आहे। खूप चांगल्या पद्धतीने आपलं एक एअरपोर्ट, वेल प्लॅन्ड एअरपोर्ट होत आहे। इंटरनॅशनल कार्गो जे काही पाहिजे तसं एक हब आपल्या इथे चांगलं तयार होत आहे। रेल नेटवर्कच्या दृष्टीने देखील आपण लोकल ट्रेनचा विचार करायला पाहिजे। मुंबई टू नाशिक कशी लोकल ट्रेन होईल, ओढा सारखं जे ठिकाण आहे तिथे आपलं डेडिकेटेड कार्गो रेल्वे स्टेशन होऊ शकतं। रिजनल एअरलाईनचं हब नाशिक चांगलं होऊ शकतं। एअरक्राफ्ट मेंटेनन्स हब देखील आपल्याला ओझरला खूप चांगल्या पद्धतीने करता येईल। तर सर्व म्युन्सिपालिटी वेस्टची मॅनेजमेंट जर व्यवस्थित केली तर बायोमास एनर्जी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकते। नाशिकला नॅचरल गॅस कसा आणता येईल या दृष्टीने प्रयत्न केलेले पाहिजे। ITC आणि स्मार्ट सिटीचा कॉन्सेप्ट आपण आणला पाहिजे। याच्यासाठी सिमेन्स किंवा IBM सारख्या कंपनीज याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत, त्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये याच्यात काम करतायत, त्या दृष्टीने देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे। आता सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपला हेल्थ असेल, कल्चरल डेव्हलपमेंट असेल, एज्युकेशन असेल, स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन अँड एंटरटेनमेंट, इतकं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला असणं पुढच्या मेट्रोच्या दृष्टीने गरजेचं आहे। नाशिक रायझिंग कॉफी टेबल बुकचं प्रकाशन तर या शानदार सोहळ्याचा परमोच्च बिंदू ठरला। महाराष्ट्र टाइम्स मधून नाशिक रायझिंग अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या मजकुरांचं संकलन करून तयार झालेल्या या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन अनंत राजेगावकर, अनिल जैन आणि रायझिंग स्टार्सच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाने जाहिरातीसाठी वापरलेल्या अभिनव संकल्पनांचं सादरीकरण नाशिकच्या रिस्पॉन्स हेड श्रीमती मंजिरी शेख यांनी उपस्थितांपुढे केलं। वाचक प्रिय मजकूर देण्याचा क्रम तर आम्ही करतच आहोत, वी आर कमिटेड फॉर दॅट। पण त्या बरोबरीनेच जाहिरातींमध्ये आम्ही काही नवीन नवीन देऊ शकतो याचा आम्ही टाइम्स ग्रुप नेहमीच विचार करतो आणि त्याच याने आम्ही अनेक इनोव्हेशन्स आणि न्यू आयडियाज लास्ट 2 वर्षात महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक एडिशन आणि टाइम्स ऑफ इंडिया एडिशनच्या माध्यमातून आम्ही केलं। Not only the print ads, but apart from that, there have been some events which we have initiated. आणि त्याच्यात आहे मटा शॉपिंग धमाल। आम्ही एक नवचैतन्य निर्माण केलं या माध्यमातून and 3 days we had this मटा शॉपिंग धमाल and it was a really good hit in the market. We are committed to take Nasik a step ahead. आणि for that we've already taken this first step. ही जी जाहिरात आपण ऍड बघत आहात ही आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे मटा ऑल एडिशन्स मध्ये सुद्धा। So we've already started the Nasik promotional activity outside Nasik. We always feel that Nasik deserves to be a metro. We decided that we will take it up. I mean the Times Group and the associations of Nasik. Already our few meetings have done with CREDAI and we have decided that we will take Nasik to the next level. Also we have a vision wherein we say okay, Mumbai is definitely the #1 city in Maharashtra. Number 2 is Pune. The 3rd slot is there, and I think that slot is for Nasik. So here is 3 cheers to Nasik Rising. Thank you so much. नाशिक रायझिंग अभियान संपलेलं नसून ते यापुढे नाशिककरांनीच पुढे न्यायचं आहे अशा आशावादासह महाराष्ट्र टाइम्सचे असोसिएट एडिटर श्री अशोक पानवलकर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली की नाशिक रायझिंग हे 8 जूनला संपलेलं नसून ते 8 जूनला सुरू झालेलं आहे आणि ते याच्या पुढेही चालू राहणार आहे। आतापर्यंत फक्त महाराष्ट्र टाइम्सने ते नाशिक रायझिंग कॅम्पेन चालू केली, पण याच्या पुढे आपण आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण हे की ही सगळी मोहीम आपल्या सहकार्याने आणि आपणही पुढे नेणार आहात। तुमच्या मदतीला महाराष्ट्र टाइम्स आहे आणि तो याच्या पुढेही राहील। हिंदुस्तान, भारतवर्ष